आली होतीस मुंबईला? नाही, शकुंतला काकी म्हणाल्या होत्या तू 2 दिवस नव्हतीस गावात. तू गावात नव्हतीस म्हणजे मुंबईला आली होतीस का? तिथे कुठे धडपडलीस का? मुंबईच्या पावसात पाय सटकला का? तेव्हा झाली हे दुखापत? काय झालंय हे? हो थांबा थांबा, किती प्रश्न विचारता इंद्रायणी ताई. तुम्ही माझी उलट तपासणी घेताय का? मुंबईच्या पावसाच्या बातम्या मी टीव्ही आणि मोबाईलवर बघतच होते. आता मुंबईचं तर माहितीच आहे ना तुम्हाला, जाऊन आलात ना आता तुम्ही. मुंबईचं स्पिरिट अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये. आणि पाय मोडायला मला मुंबईला यायला हवं का इंद्रायणी ताई? इथे तालुक्यातही अपघात होतातच की. 2-3 दिवस माझं तालुक्यात काम होतं ना, तिथे गेले होते. तिथे छोटासा अपघात झाला आणि म्हणून लागले ते, बाकी काही नाही. हो का? हो ना. बर, बरं, आता मी जाऊन चहा बनवू का? तुम्हाला हवा असेल तर सांगा मला, मी तुमच्यासाठी बनवेन परत एकदा. नाही नको. इंद्रायणी ताई, तुम्हाला लुडबुड वाटते का हो माझी? नाही, तसं असेल ना तर मी नाही जात किचन मध्ये. नाही बनवत मी चहा. जाते मी माझ्या घरी इतक्या भर पावसात. काय आता? नाही, थांब. असं काही करायची गरज नाही. हो ना. बरं, मी जाऊ का मग आता चहा बनवायला? काय की मला शकुंतला आईंना वेळेतच चहा द्यायचा. येते मी. एक वार कट गेला म्हणून दुसरा करणार नाही असं थोडीच आहे. आता बघ मी काय करते ते. नाही तुझ्या नाकाखाली तुझ्या घरच्यांना वश केलं ना तर नाव श्रीकला सांगणार नाही. आता तू फक्त बघच. माझा एक डाव नक्कीच फेल गेला असेल, पण त्याच्या दुप्पट ताकदीचा वार आता मी करणार. बघशीलच तू इंद्रायणी. भावी सरपंचांना विठूच्या वाडीच्या सळसळत्या नेतृत्वाकडून नमस्कार. जेलमधनं सुटून आलायस का जेल फोडून आलायस? नाही नाही, कायदेशीर बेल मिळवून बाहेर आलोय. आणि बाहेर आल्या आल्या म्हणलं गोपाळ महाराजांचं दर्शन घ्यावं. हो, अर मला महाराज म्हणलेलं आवडत नाही, नाही का? काय म्हणावं तुम्हाला? गोपाळ राव. हा, गोपाळराव वारी की. आम्ही मोहितराव, तुम्ही गोपाळराव, दोघही राव दोघही भाऊ भाऊ. म्हणजे कसं एकदम एक टीम, एक फॅमिली असल्यासारखं वाटतंय. वाटतंय. बर चल, मी निघतो आता. हॉस्पिटल मधली कामं संपवून रात्री येतो पक्षाच्या कार्यालयात. दर दिवशी हॉस्पिटलमध्ये जायलाच पाहिजे का? बर, ते काम आहे ना माझं. आणि मग निवडणुकीचं काम ते कोणी करायचंय? अहो, नुसता फॉर्म भरून उमेदवार जिंकत नसतोय. त्यासाठी काम करावी लागतात, काम. आधीच आपल्या दोघांचा तो नवरात्रीवाला प्लॅन सपशेल फेल झालाय. आता त्याची भरपाई करायची म्हणून दिवस रात एक करून चौपट वेगानं काम करावं लागणार आहे आपल्याला. हो, अरे आता गावचं सळसळट नेतृत्व खुद्द मोहित राव मला सपोर्ट करत असल्यावर मला काय गरज आहे दिवस रात्र एक करून काम करण्याची? सांग.
नाही कौतुक आवडलं आम्हाला, नाही पण हे कसं झालं माहितीये का, हॉस्पिटल मधला मेडिकल वाला गोळ्या देतोय ना, डॉक्टरचं काय काम आहे? असं झालं. अहो निवडणुकीला तुम्ही उभे आहेत ना, मग तुमचा जनसंपर्क वाढवावा लागेल ना. मतदारांच्या मनात तुमच्याबद्दल चांगलं मत तयार झालं पाहिजे, पॉझिटिव्ह. गावात फिरा जरा, कनेक्ट वाढवा. माझा कनेक्ट चांगलाच आहे. असं मग अधोक्षज महाराजांची पॉप्युलरिटी कसं काय वाढायला लागली? हो तुमच्या फेल गेलेल्या प्लॅनमुळे. तुझा प्लॅन फेल गेला, पॉप्युलरिटी कमी झाली माझी, आणि त्या इंद्रायणीला उगाच सिंपथी मिळाली गावातल्या लोकांची. झालं नाही काय फायदा झाला? हे जुनं पुराणं असं उकरून काढून काही फायदा झाला ना? तुमचा फायदा ना आमचा फायदा. अहो, लोकांच्या मेमरीचं काय आहे? लोकांची मेमरी ते पिक्चर मधल्या हिरो आणि शॉर्ट टर्म असती. शॉर्ट टर्म ऐका माझं, आता जोर मारू. हा विठूची वाडी आपलीशी करून टाकू. हा एखादी पदयात्रा करून टाकू. चला लगेच. हा आत्ता? हा लगेच आता. मला हॉस्पिटलला जायचंय, डॉक्टर आहे मी. आम्ही कधी म्हणलं तुम्ही कंपाऊंडर आहेत म्हणून? म्हणलं का? अहो मान्य आहे तुम्ही डॉक्टरच आहात, पण निवडणुकीला पण उभे आहेत नाही का? मग त्यासाठी काय करावं लागेल? कनेक्ट वाढवावं लागेल. अहो ते अधोक्षज महाराज बघा, गावातल्या प्रत्येक माणसाच्या तोंडावर त्यांचं नाव आहे. तुमचं आहे का ना? काय माहित? तेच तर माहित करून घ्यायचं का नाही आपल्याला गोपाराव? तेच माहित करून घ्यायचंय. आणि त्याचसाठी हे पदयात्रा, प्रचार सभा, लोकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणं हे करावं लागतंय. नाहीतर अधोक्षज महाराज आहेतच आपली पिसं काढायला आणि आपलं डिपॉझिट. माझ्या समोर तो अधोक्षज काहीच करू शकणार नाही. याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. कॉन्फिडन्स म्हणतात याला. तुम्ही एक काम करा, आज संध्याकाळपासूनच डोर टू डोर व्हिजिटचा कार्यक्रम सेट करा, आणि मग बघा कोणाची हवा होती येते. हा डॉक्टर येता घरा तोची दिवाळी दसरा, आणि विरोधकांना म्हणावं सरपंच पद विसरा. वा चांगलंय. हा. बरं चल मी येतो, हॉस्पिटलला जायचंय, पेशंट्स वाट बघत असतील. आता होणार खरी लढाई सुरू. विठुराया, ती श्रीकला आली आहे ना, तेव्हापासून माझं मन थारेवरच नाहीये बघ. मुंबईला जाऊन आपल्या शाळेचं काम झालं याचा आनंद मानू की त्या श्रीकलामुळे होणाऱ्या माझ्या कुचंबनेचं दुःख मानू मला कळतच नाहीये. आणि विचार जरी केला ना तर डोक्याचा फुगा होतोय. अरे मी तिला काही बोलायला गेले की आदूला, व्यंकू महाराजांना, नारायणी ताईला, काकींना माझं वागणं विचित्र वाटतं. चुकीचंच वाटत असेल म्हणा, पण काय करू रे? श्रीकला मला सरळ मुलगी वाटत नाहीये. हे मी घरच्यांना कसं पटवून देऊ? बरं मी तिला काही बोलायला गेले तर काकींना, व्यंकू महाराजांना, आदूला, नारायणी ताईला माझं वागणं विचित्र वाटतं. चुकीचंच वाटत असेल म्हणा. काय करू रे? सगळं गणितच बिघडलंय विठुराया. ती समोर जरी आली ना डोकं दुखायला लागतं माझं, चिडचिड होते माझी. काय करू रे मी? मी सांगतो काय ते. विठुरायाला म्हणाव की आपल्या शाळेसाठीची इमारत लवकर उभी राहू दे. तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना, तो सगळं ऐकतो ना तुझं. हे पण नक्कीच ऐकेल. हो ऐकेल ना. न ऐकून कुठे जाणार आहे? आणि अजून एक, माझं जर नवीन बिल्डर सोबत बोलणं झालं, तो ना आपल्याला शाळेसाठीच्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू देणार आहे सगळ्या. आणि तो शिष्य बिरवा खरवाला नाही का, तो आपल्या शाळेसाठी अर्ध्या किमतीत दरवाजाने खिडक्या देणार. हाय मायो, विठुरायाच पावला म्हणायचं. हो मग आता फक्त लवकरात लवकर शाळेचं काम सुरू करून दे. इसी बात पर तोंड गोड कर लो. हे घ्या शरबत, श्रीकला स्पेशल आहे.
ती आपल्या स्वयंपाकघरात आली होती? म्हणजे ती आपल्या घरातली नाहीये ना? असं बाहेरच्या लोकांनी आपल्या घरी येऊन काम करणं बरं वाटत नाही. ताई, तू ना सगळी कामं मला सांगत जा, मी करत जाईन. पण असं बाहेरच्यांनी आपल्या घरात काम केलेलं मला नाही आवडत आहे. आणि पाहुण्यांना इतकं काम करायला लावू नये ना. अगं इंदू, ती आपलं घर म्हणून करते. आणि जेव्हा तुम्ही मुंबईला गेला होतात तेव्हा किती काम केलं तिने माहितीये का? खूप मदत झाली तिची. तिच्या हाताला फार छान चव आहे आणि पटापट काम करते. तिने घरात स्वयंपाक केला? हो अगं, काल तर तिने इतके सुंदर बटाटे वडे केले होते. वा वा, मस्त. आणि थालीपीठ क्या बात है, एक नंबर. हो ना, आज सकाळचा चच्चा आपण किती मुम्मस्त झाला होता. बरं, ते सगळं जाऊ दे. मला सांगा, तुमची मुंबई ट्रिप कशी झाली? सुपर. मला ना तुमच्या राजा राणीच्या जोडीचं फार कौतुक वाटतं बघा. एकमेकांना साथ देत आपल्या गावासाठी, घरासाठी किती झटता तुम्ही. मला फार कौतुक वाटतं आणि अभिमान पण वाटतो. मी ना खूप भाग्यवान आहे की मला असा भाऊ आणि अशी भाऊजाई मिळाली ती. आई, अगं श्रीकला ताई बोलवतीये. अगं बाई, श्रीकला एकटीच काम करते किचन मध्ये. मी येते हा. ताई, मी पण येते ना, मला काकींसाठी काढा करायचा आहे. मी येते. अगं श्रीकलाने केला सुद्धा. तू आराम कर, मुंबईवर आलीयस, थकलीयस, आराम कर. श्रीकला आहे ना आणि मदतीला माझ्यासाठी. तू आराम कर. काकी, ह्या तांब्यात तुमच्यासाठी उकळून थंड केलेलं पाणी ठेवलंय हा, आणि या थर्मासमध्ये तुम्हाला आवडतो तसा काढा केलाय. आणि हे घ्या, तुमच्या औषधांचं टाइम टेबल गोपाळला विचारूनच केलंय. महाराज, प्लीज चेक करा की हा टाइम टेबल फॉलो करतायत की नाही ते. आणि हो, ही जेवणा आधीची आणि ही जेवणानंतर. श्रीकला, अगं बाळा, किती करशील माझ्यासाठी? बस. मी जरी तुम्हाला काकी म्हणत असले ना, तरी आईच्या जागीच मानते तुम्हाला. पुण्यवान आहेत बघ तुझे आई वडील, कारण त्यांना तुझ्यासारखी मुलगी मिळाली. आता फक्त बाबा आहेत. बरं, मी येऊ? खूप उशीर झालाय ना. मी फोन करते हा. श्रीकला, अगं आता आमच्या सोबत 2 घास खाऊनच घरी जा. सो स्वीट ऑफ यू. पण मी रात्रीचं जेवत नाही. मी उद्या येते ना, चालेल? बर. चलो, बाय बाय. काकी, एक विचारू का? अगं विचार की. मी इथे सतत येण्याने काही त्रास तर नाही होते ना तुम्हाला? श्रीकला, अगं काय बोलतीयस तू? असं अजिबात नाही. उलट मी तर म्हणते तू इथे कायमचीच येऊन राहा.